अमोल आणि रोहन हे एकाच वर्गात शिकणारे जिवलग मित्र होते. दोघांचीही खूप चांगली मैत्री होती. पण एक दिवस अमोलला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. शिक्षकांनी त्याला सांगितलं, अमोल, तुझी शाळेची फी अजून बाकी आहे. उद्या फी भरली नाहीस तर तुला परीक्षेला बसता येणार नाही. हे ऐकून अमोल खूप चिंतेत पडला. कारण त्याचे वडील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरी जाताना अमोलच्या मनात एकच विचार होता, बाबांकडे आधीच पैसे कमी आहे, आता माझी फी कशी भरणार. आपल्या मित्राची चिंता रोहनच्या लक्षात आली. घरी गेल्यावर त्याने आपल्या वडिलांना सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाला, बाबा, माझ्या मित्राची फी बाकी आहे. त्याचे बाबा रिक्षा चालवतात. तुम्ही त्याला मदत कराल का. रोहनच्या वडिलांनी क्षणाचाही विचार केला नाही. ते म्हणाले, आपल्यामुळे एखाद्या मुलाचं शिक्षण थांबत असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे. आणि त्यांनी अमोलची संपूर्ण फी भरून दिली. अमोलला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण काही दिवसांनी नियतीने एक वेगळंच वळण घेतलं. रोहनची आई मध्यरात्री अचानक खूप आजारी पडली. तिची तब्येत इतकी बिघडली की तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं होतं. पण खूप रात्र झाल्यामुळे बाहेर कोणतंही वाहन मिळत नव्हतं. रोहन आणि त्याचे वडील असहायपणे उभे होते. तेवढ्यात एक रिक्षा त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. ती रिक्षा होती अमोलच्या वडिलांची. परिस्थिती समजताच त्यांनी एकही प्रश्न न विचारता सांगितलं, काळजी करू नका, चला. मी लगेच हॉस्पिटलला घेऊन जातो. त्यांनी रोहनच्या आईला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे रोहनची आई सुखरूप बरी झाली. रोहनच्या डोळ्यात अश्रू होते. तो अमोलच्या वडिलांना म्हणाला, काका, तुम्ही त्या दिवशी माझ्या मित्राची फी भरायला मदत केली होती. आज तुमच्यामुळे माझी आई सुखरूप आहे. अमोलचे वडील हसले आणि म्हणाले, बाळा, केलेली चांगली गोष्ट कधीच वाया जात नाही. आयुष्यात प्रत्येकाला मदत करता येईलच असं नाही. पण कोणाचं वाईट करण्यापासून आपण स्वतःला नक्कीच थांबवू शकतो. कारण चांगुलपणाची किंमत लगेच मिळत नाही, पण योग्य वेळी त्याची परतफेड नक्की होते. म्हणून लक्षात ठेवा, कोणाचं चांगलं करता येत नसेल तर निदान कोणाचं वाईट करू नका.